कुंभ राशी 1, 2, 3 मोठा स्फोट. चैत्र नवरात्रीनंतर घरात मोठा तमाशा होणार, ऐकून फुटेल घाम. कुंभ राशीच्या लोकांनो, 1 एप्रिल नंतरचा काळ तुमच्यासाठी साधा राहणार नाही. चैत्र नवरात्रीनंतर अशी काही शक्ती सक्रिय होत आहे जी थेट तुमच्या घरावर परिणाम करणार आहे आणि या काळात तुमच्या घरात घडणाऱ्या 3 घटना तुम्हाला पूर्णपणे चकित करून सोडतील. पण लक्षात ठेवा की हे फक्त योगायोग नाही, हे संकेत आहे जे तुम्हाला आधीच सावध करण्यासाठी दिले जात आहे. या 3 घटना नेमक्या कोणत्या आहेत, त्या तुमच्या घरातील वातावरण कसं बदलणार आहेत आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे. जर तुम्ही हे सगळं शेवटपर्यंत समजून घेतलं तर येणाऱ्या संकटाला संधीमध्ये बदलू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. चैत्र नवरात्रीनंतरचा काळ हा फक्त सणानंतरचा सामान्य काळ नसतो, तर तो एक अत्यंत संवेदनशील आणि ऊर्जेने भरलेला टप्पा असतो, ज्यामध्ये विश्वातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा एकत्रितपणे कार्य करू लागतात. आणि याच काळात काही लोकांच्या आयुष्यात अचानक असे बदल घडतात जे त्यांच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. विशेषतः या 3 दिवसांमध्ये घडणाऱ्या घटनांना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व दिलं जातं. कारण या 3 दिवसांमध्ये ग्रहांची स्थिती अशी बनते की घरातील वातावरण, नातेसंबंध आणि मानसिक स्थिती त्यावर खोल परिणाम होतो. त्यामुळे या काळात काय घडू शकतं हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या 3 दिवसांमध्ये घराच्या उंबरठ्यावर एक प्रकारची अदृश्य ऊर्जा सक्रिय होते, जी कधी सकारात्मक तर कधी आव्हानात्मक रूप धारण करू शकते. अनेक वेळा घरात अचानक वाद निर्माण होणे, जुन्या गोष्टी पुन्हा समोर येणे किंवा एखादी गोष्ट अचानक मोठ्या स्वरूपात वाढणे हे या ऊर्जेचे परिणाम असतात. तर यामागे केवळ नकारात्मकता नसते, तर ती एक प्रकारची परीक्षा असते जी तुमच्या संयमाची आणि समजुतीची चाचणी घेते. त्यामुळे या काळात घडणाऱ्या घटनांना प्रत्येककडे शांतपणे आणि समजून घेऊन पाहणे गरजेचे आहे. घरातील एखादा जुना वाद किंवा सोडवलेला विषय अचानक पुन्हा उफाळून येणे, हा वाद केवळ भांडणापुरता मर्यादित नसतो, तर तो तुमच्या मनात साठलेल्या भावनांना बाहेर आणण्याचं काम करतो. अनेक वेळा आपण काही गोष्टी मनात दडवून ठेवतो आणि त्या योग्य वेळी बाहेर येत नाही. पण या काळात त्या सर्व गोष्टी समोर येतात आणि त्यातून एक प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. दुसरी घटना म्हणजे अचानक आर्थिक किंवा कामाशी संबंधित बदल, जिथे एखादी अडकलेली गोष्ट अचानक सुटू शकते किंवा एखादी नवी अडचण निर्माण होऊ शकते. या दोन्ही परिस्थितींचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेची जाणीव करून देणे. या काळात घेतलेले निर्णय पुढील काही महिन्यांवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका आणि प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीत होणारा बदल. या काळात तुमचं अंतर्मन खूपच जागृत होतं आणि तुम्हाला काही गोष्टी या स्पष्टपणे समजू लागतात, ज्या आधी तुम्हाला अस्पष्ट होत्या. काही लोकांना स्वप्नांद्वारे संकेत मिळू शकतात, तर काही लोकांना अचानकच एखादं सत्य समोर येऊ शकतं. हे सर्व बदल तुमच्या पुढील आयुष्याच्या दिशेने आकार देणारे असतात. या 3 दिवसांमध्ये तुम्हाला असं वाटू शकतं की सगळं काही एकदम बदलत आहे आणि याच बदलांमुळे थोडी भीती किंवा अस्वस्थता देखील निर्माण होऊ शकते. पण लक्षात ठेवा की हे बदल कायमचे नसतात, तो फक्त एक टप्पा असतो जो तुम्हाला पुढील मोठ्या संधींसाठी तयार करतो. त्यामुळे या काळात संयम ठेवणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ग्रहांची ऊर्जा तुमच्या जीवनातील काही गोष्टी संपवण्याच्या आणि काही नवीन गोष्टी सुरू करण्याच्या दिशेने कार्य करते. त्यामुळे काही गोष्टी तुमच्या हातातून निसटत असल्यासारखं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात त्या गोष्टींची जागा काहीतरी चांगल्या गोष्टी घेणार असतात. या काळात घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण लहान सहान गोष्टी मोठ्या स्वरूपात वाढू शकतात. संवाद साधताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा आणि कोणत्याही परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा, कारण या काळात घेतलेले भावनिक निर्णय नंतर पश्चातापाचे कारण बनू शकतात. जर तुम्ही या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर या 3 दिवसांमध्ये घडणाऱ्या घटना तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकतात. कारण प्रत्येक संकटांमध्ये एक संधी लपलेली असते आणि ती ओळखण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणे आवश्यक आहे. या काळात प्रार्थना, ध्यान आणि सकारात्मक विचार यांचा आधार घ्या, कारण हेच तुम्हाला मानसिक स्थैर्य देऊ शकतात.
आणि तुमचं मन शांत राहील तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकता. काही लोकांना या काळात अचानकच नवीन लोकांची भेट होऊ शकते किंवा जुन्या नात्यांमध्ये बदल घडू शकतो. हे बदल सुरुवातीला विचित्र वाटू शकतात, पण त्यामागे एक मोठं कारण असतं, जे पुढे जाऊन स्पष्ट होतं. या 3 दिवसांमध्ये तुमचं अंतर्मन जे सांगत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. अनेक वेळा बाहेरचं जग गोंधळात टाकतं आणि अंतर्मन नेहमीच सत्य सांगतं. या काळात स्वतःवर काम करण्याची संधी मिळते. स्वतःला चुका ओळखणे, त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणे, हेच या काळातलं खरं महत्त्व आहे. जर तुम्ही या 3 दिवसांचं योग्य प्रकारे हाताळलं तर पुढील काळ तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी आणि सकारात्मक ठरू शकतो. कारण या काळात घेतलेले निर्णय आणि केलेली कृती तुमच्या भविष्यातील पाया मजबूत करू लागतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, की या काळात घडणाऱ्या घटना कितीही धक्कादायक वाटल्या तरी त्या तुमच्या भल्यासाठीच असतात. त्यामुळे घाबरू नका, शांत राहा आणि प्रत्येक परिस्थितीला ध्येयाने सामोरे जा. कारण याच 3 दिवसानंतर तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि सकारात्मक अध्याय सुरू होणार आहे. या 3 दिवसांमध्ये आणखी एक सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा बदल तुमच्या जीवनात घडू शकतो. तो म्हणजे तुमच्या विचारसरणीत होणारं अचानक परिवर्तन. अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीकडे एकाच दृष्टिकोनातून पाहत असतो, पण या काळात तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या वाटू लागतात आणि ज्या गोष्टींना तुम्ही खूप महत्त्व देत होतात त्या अचानक तितक्याशा महत्त्वाच्या तुम्हाला वाटणार नाहीत. हा बदल तुम्हाला आतून मजबूत बनवतो आणि तुमच्यात एक नवीन आत्मविश्वास निर्माण करतो, ज्यामुळे तुम्ही पुढील आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना अधिक ठामपणे सामोरे जाऊ शकता. याच काळात काही लोकांना त्यांच्या जीवनात अचानक येताना मोठा निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय नातेसंबंध, करिअर किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असू शकतो आणि हा निर्णय घेताना तुम्हाला थोडी अस्वस्थता जाणवू शकते. पण लक्षात ठेवा की हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करा, परिस्थितीचा नीट अभ्यास करा आणि मगच पुढे पाऊल टाका. कारण या काळात घेतलेले निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलू शकतात. शेवटी या 3 दिवसांमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, की प्रत्येक घटना, प्रत्येक बदल आणि प्रत्येक अनुभव यांमध्ये एक खोल अर्थ असतो. काही गोष्टी तुम्हाला लगेच समजणार नाहीत, पण काळानुसार त्यांचा अर्थ स्पष्ट होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार करू नका. स्वतःवर आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा. या काळात एक संधी म्हणून स्वीकारा, कारण जे लोक या संधीचा योग्य उपयोग करतात तेच त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने यश, समाधान आणि स्थैर्य प्राप्त करतात. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, या 3 दिवसांमध्ये घडणाऱ्या घटना या केवळ बदल नाही तर त्या तुमच्या आयुष्याचा मार्ग ठरवणाऱ्या ठरू शकतात. घाबरू नका, प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे आणि समजून घेऊन पहा. लक्षात ठेवा, जीवनात येणारा प्रत्येक धक्का तुम्हाला पुढे नेण्यासाठीच असतो. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की हे संकेत तुमच्यासाठी आहेत तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.